सह्याद्रीच्या असंख्य अशा पर्वतरांगा बघत आमचा हा प्रवास सुरू झालेला होता महाबळेश्वरला जाण्यासाठी. आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी अशा मस्तपैकी घाटामधून निसर्गरम्य वातावरणामधून आम्ही प्रवास करत होतो. नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग आज बघूया दऱ्याखोऱ्यांमधला हा प्रवास आणि या प्रवासामध्ये आम्ही काय काय मस्ती केली, काय काय गंमत जम्मत केली हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. आणि हा जो महाबळेश्वरचा प्रवास आहे हा आम्ही सुरू केलेला होता. आणि जेव्हा महाबळेश्वरच्या प्रवासाला आम्ही निघालो, सह्याद्रीच्या असंख्य अशा रांगा, असंख्य असे झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, लोकवस्ती, वेगवेगळे लोक आम्हाला पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे खिडकीमध्ये बसून मी सर्व हे जे दऱ्या आणि खोऱ्या आहेत या दऱ्याखोऱ्यांचा अनुभव घेत होते. छान वाटत होतं. मनामध्ये अभिमान देखील वाटत होता की आपल्या भारत देशामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे असे जंगल आहेत आणि त्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणि अशा प्रकारे हे लोक जे आहेत हे जंगलामध्ये या शेतांमध्ये राहत असतात, शेती करत असतात आणि भरपूर प्रमाणामध्ये खुश असतात. बिलकुल ते किरकिर आणि हे त्यांचा स्वभाव देखील खूप वेगळा असतो. तर अशा प्रकारे आता आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला आणि तो स्टॉप घेतला एका हॉटेलमध्ये. छानपैकी अशी अरेंजमेंट केलेली होती. मस्तपैकी नाश्ता, काही लोकांनी उलटी न येण्याच्या गोळ्या खाल्ल्या, काही लोकांनी ब्रेकफास्ट भरपूर केला आणि अशा प्रकारे आम्ही मध्ये एक छोटासा ब्रेक घेतला होता. त्या ब्रेकमध्ये साहजिकच एक गोष्ट आम्हाला दिसली. हे तर आहे आपलं हॉटेल. मस्तपैकी हॉटेलामध्ये आम्ही भरपूर असा नाश्ता केला. छान होतं, स्वच्छता छान होती आणि आम्हाला एक मोह काही आवरू शकलो नाही, तो म्हणजे फोटो काढण्याचा. आणि आम्ही सर्वजणी वेगवेगळ्या पोजमध्ये या शेतांमध्ये फोटो काढण्यासाठी थांबलो. फोटो काढत होतो, छानपैकी मजा करत होतो आणि हे जे शेती वगैरे बघून आम्ही सर्वांचं मन तर एकदम खुश झालेलं होतं. ज्या लोकांना शेती वगैरे रोज पाहण्यामध्ये नसते त्यांचा उत्साह तर हा वेगळाच असतो. पण माझा उत्साह देखील तेवढाच होता आणि फोटो काढण्यासाठी सर्वजण आम्ही तयार होत होतो. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि आमचा पुढचा जो प्रवास आहे तो सुरू केला. आम्ही जेवढ्या जणी महाबळेश्वरला निघालो होतो तेवढ्या पहिल्यांदा जात नव्हतो. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे वर्षातून एखाद्या 2 वेळा महाबळेश्वरला तर जातच असतो पिकनिकसाठी, आउटिंगसाठी. पण तिकडचा जो मोह आहे फोटो काढणे, तिकडचं जेवण खाणे, स्ट्रॉबेरी तोडणे आणि ती जी मजा आहे ही छानच असते. आणि मेन म्हणजे आम्ही सर्वजणी एकत्र जात होतो आणि आपल्या मित्रपरिवारासंगती जाणे, चांगल्या मैत्रिणींसंगती जाणे हे देखील एक खूप महत्त्वाचे असते. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा जो प्रवास आहे तो एकदम मस्तपैकी नाचत गात, छान छान गाणे गात होतो आम्ही आणि मस्तपैकी मजा करत आम्ही या घाटामधून आपला प्रवास सुरू करत होतो. घाट म्हटले की बऱ्याच जणींना त्रास सुरू झाला आणि बऱ्याच जणींनी कॅरी बॅग तर घेतलेल्या होत्याच, पण काही जणींनी भरपूर प्रमाणामध्ये मजा केल्या. आता महाबळेश्वरमध्ये आम्ही वेगवेगळ्या नर्सरीमध्ये फुलांच्या बागेमध्ये आम्ही फिरलो. बऱ्याच ठिकाणी फिरलो. खूप ठिकाणी मला व्हिडिओ काढायला जमला नाही, पण ज्या ठिकाणी जमला त्या ठिकाणचा व्हिडिओ मी नक्कीच काढलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला देखील मिळणार आहे. बघा, ह्या पर्वतरांगा आणि ह्या ज्या दऱ्याखोऱ्या आहेत त्याच्यामध्ये खाली आपल्याला शेती दिसत आहे. म्हणजे किती छान हे वातावरण आहे. आम्ही आता तर महाबळेश्वरमध्ये येऊन पोहोचलो तर होतोच, पण या ठिकाणी काय झाले की भरपूर अशा प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते. लांबूनच आम्ही स्ट्रॉबेरीची शेती देखील पाहत होतो आणि ती पाहून आम्हाला एकदम असं वाटत होतं की कधी आम्ही उतरावं आणि कधी ती स्ट्रॉबेरी हाताने तोडावी आणि मजा करावी.
पण आम्हाला काही ट्रॅफिकमुळे हे सर्व जमलं नाही आणि अशा प्रकारे आम्ही स्ट्रॉबेरी हे मिस केलं. पण बघा, जर तुम्हाला जायचं असेल तर वीकेंड कधीही घेऊ नका किंवा लगातार येणाऱ्या ज्या सुट्ट्या असतात त्यावेळी सर्वच लोक बाहेर पडतात आणि पूर्ण प्रकारे ट्रॅफिक हे जाम होतं. पण आम्हाला ट्रॅफिक जाम मिळालेलं होतं, पण आम्ही नेहमी जात असल्यामुळे आम्ही काय केले की आम्ही तिकडे काही ठिकाणी आम्ही गेलो नाही. तर आम्हाला त्याचं दुःख देखील वाटलं नाही की चला आपण तिथे नाही गेलो, आपण नेहमी जात असतो, नेहमी आपण स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जात असतो. पण कधी तुम्ही जर पहिल्यांदाच येत असेल आणि जर तुम्हाला हे सर्व म्हणजे तुम्ही जर प्रथमच येत असेल महाबळेश्वरला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही आनंद घेतला नाही तर ती पिकनिक तुमची व्यर्थ जाऊ शकते. पण जे नेहमी जातात ना, मग त्यांना ह्या बगीचेमध्ये, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण छानपैकी फिरू शकतो, मजा घेऊ शकतो. महाबळेश्वर हे देखील वेगवेगळ्या फुलांसाठी फेमस आहे आणि तिकडे तर शॉपिंग करण्याचा मोह मला मी आवरू शकले नाही आणि आम्ही शॉपिंग करायला या नर्सरीमध्ये आत गेलो. वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर अशी झाडे, वेगवेगळ्या रंगाची, जे नॉर्मली आपल्याला आपल्या शहरामध्ये मिळत नाही अशी ही झाडे आम्हाला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे वेगवेगळे फुलं देखील आम्हाला पाहायला मिळाली. काही फुलं हे असे सुंदर होते तर काही कोबीच्या फुलांसारखे फुलं होते, तर अशी जांभळ्या, गुलाबी, पांढऱ्या रंगाची अशी फुले देखील आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे महाबळेश्वर आणि फुलं ह्यांचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे. तर नक्कीच तुम्ही महाबळेश्वरला आल्यावर शॉपिंग करू शकतात. बघा की हे सुंदर असे झाडं. अप्रतिम. आणि मैत्रिणींसंगती प्रवास करणे, मैत्रिणीला जाणे आणि त्यांच्यासंगती दंगा करणे ही मजा ही एक वेगळीच असते. मैत्रिणींसंगती फोटो काढणे, झाडाच्या बाजूला बसून फोटो काढणे ही तर एक वेगळ्याच प्रकारे मजा आहे आणि सर्वजण इथे फोटो काढण्यामध्ये, शॉपिंग करण्यामध्ये एकदम बिझी होते आणि मी ॲज युज्युअल मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ काढायचे होते आणि मी व्हिडिओ काढण्यामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलेले होते. अशा प्रकारे आम्ही काही आवरू शकत नाही. महाबळेश्वरला गेल्यावर आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली आणि छानपैकी असे फोटोज देखील काढून घेतले आणि छानपैकी असे जे स्ट्रॉबेरी आहेत त्याची झाडं पाहिली, निसर्ग पाहिला, त्याचे गार्डन्स बघितले आणि अशा प्रकारे आम्ही मी रिव्ह्यू घेतला सर्वांचा. तो बघूया काय आहे ते. यूट्यूबवर जायला तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस? मजेत आला. ट्रॅफिक मध्ये बसून तुम्हाला कसं वाटलं? अख्खा दिवस माझा बसमच गेला हो. एक पण पॉईंट नाही बघितला. अरे व्हेरी सॅड. मी त्याच्याबद्दल नक्कीच पुढे पाठवते. नमस्कार. येस, तुम्हाला काय वाटतं? मला एकदम छान वाटतंय. छान वाटतं. आयुष्याच्या जीवनाच्या आयुष्यात खूप मजा वाटली. ट्रॅफिक मध्ये एवढं बसमध्ये बसून एसी मध्ये हवा खाल्ल्याबद्दल खूप भारी वाटलं. आणि ती स्ट्रॉबेरी बरं का, हो तो नाहीये बरं का, ती आहे बरं का, ती कोपऱ्यातली ना श्रुती, हे तुमच्यासाठी खास ती आहे ती. हे यांना ह्या स्ट्रॉबेरीला तो म्हणत होते, त्यांनी लिंग बदललं होतं त्या स्ट्रॉबेरी. इथून पुढे आणू नका, उलटे कसं झालं तुमचा दिवस? घेऊन इकडे लोक काय खोर असतात, हा उलटी खोर आहे. छान फोटो काढायला. येस, तुम्ही मागं छान आहे, तुमच्या मागं स्ट्रॉबेरी आहे पडलेली आहे. ती तुम्हाला त्रास देते का स्ट्रॉबेरी? नाही ना? नाही, स्ट्रॉबेरी आता नंतर रात्री नंतर कळेल. तुम्हाला झालं ना तुमचं? हा, तुमचा डान्स भारी होता. छान. अच्छा काय दिन डान्स करते अच्छा का भुट्टा खाते चने का भुट्टा, हरभरा खाते एन्जॉय केलं. तुम्हाला कसं वाटतं मॅडम? ओ मॅडम, पिकनिक थकलेत का तुम्ही? तुम्हाला
छान वाटतं. परत यामुळे दिवस. मॅडम काय खाताय तुम्ही? स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. वा. यम्मी यम्मी. देन तुम्ही आज नाचून नाचून थकले असतील ना? खूप एन्जॉय केलं ना? वा. नाईस नाईस. मॅडम कसं आहे ते आईस्क्रीम? आईस्क्रीम यम्मी यम्मी. एकदम टेस्टी डिलिशियस. ओके एन्जॉय एन्जॉय. राहू द्या. माझा फोन तिथे चालू आहे. तुम्ही दोघी मैत्रिणी आहेत का? आणि ही पण का? अच्छा मग तुमच्या एकत्र. अच्छा आंटी आहेत का त्या तुमच्या? फ्रेंडच आहे. व्हेरी गुड. मी तुमच्या तिघांचं एक असं हे केलं. हा तुम्ही काम करता सोबत. अजून आहे का कोण? या या तुम्ही पण या. ही कॉलेजची आहे. अच्छा आम्ही प्रायमरीचे आहे. अच्छा आम्ही हायस्कूलचे आहे. व्हेरी नाईस. आणि हे लोअर केजी. चॅनलला जर माझं आवडलं चॅनल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि अशा प्रकारे आमचा सर्व संपूर्ण दिवस हा आनंदामध्ये गेला. थकून भागून आम्ही सर्वजण आपापल्या जागेवर शांतपैकी झोपलो होतो. बऱ्याच जणांनी चांगले आणि वाईट रिव्ह्यू दिले. पण काय असतं ना की फ्रेंड्संगती पिकनिकला जाणं ही मजा ही एक वेगळीच असते. चला तर मग अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्हाला एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करायचं असेल तर लवकरात लवकर करा, ज्याच्यामुळे मला फायदा होईल, माझा प्रोत्साहन वाढेल आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. बाय बाय. सी यू. टेक केअर. मे गॉड ब्लेस यू ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली.